कसं असतं त्याच्यामध्ये ते आवडण करतात ना डॉक्टर लोक, पेमेंट हे तुमच्या क्लेम मध्ये एवढंच आहे, म्हणजे बाकीचे पेमेंट तुम्हाला करावं लागतं, असं व्हायला नको त्याच्यामध्ये. आता बघा हा पॉइंट ना एकदम व्हॅलिड क्वेश्चन आहे तुमचा, आणि सध्या मार्केटमध्ये ना हाच चाललाय. जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतो तेव्हा बघतो की यार हेल्थ इन्शुरन्स मध्ये मला क्लेम सगळ्या गोष्टी तर मिळणार आहेत, पण ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा डिस्चार्ज होऊन आपण बाहेर येतो तेव्हा तुमच्याकडे काही डिडक्शन येतं. बरोबर, तुमचं ग्लोव्ज मिळणार नाही, तुमचं मास्क मिळणार नाही, युज अँड थ्रो आयटम्स मिळणार नाही, तुम्हाला आरोग्य चार्जेस दिला जाणार नाही, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन चार्जेस दिला जाणार. 100% कोणतीही कंपनी 100% क्लेम सेटलमेंट करत नाही, पण असे करते क्लेम सेटलमेंट, पण जर हे काही गोष्टी जर लावल्या गेल्या तर आपल्या क्लेम्स मध्ये डिडक्शन येतं. मग याच्यावरती उपाय काय? तर आपल्याला ह्याच्यामध्ये ऍडिशनल एक रायडर आपल्याला ऍड करून घ्यावा लागणार. एक रायडर, तो रायडर काय बोलतो की नॉर्मली तो रायडर डेलीला ना 5,000 रुपये देण्याचा रायडर माझ्याकडे आहे, पण त्याच्या डेली म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तर दर दिवसाला तुम्हाला 5,000 रुपये कंपनी त्याच्यामधून तुम्हाला देणार ऍडमिट होण्याचे. पण त्याचं 5,000चं घेतलं तर प्रीमियम आपल्या मेडिक्लेम पॉलिसी एवढं प्रीमियम येतं. पण मी ऍज अ इन्शुरन्स ऍडवायझर, फायनान्शियल कन्सल्टंट, जर तुम्हाला मला गायडन्स करायचं, मी प्रत्येकाला बोलतो तुम्हाला एक 3,000 रुपयाचा रायडर आपल्याला घ्यायचा आहे. त्या 3,000 डेली बेसिसवरती तुम्हाला 3,000 रुपये मिळणार. 3,000 म्हणजे आता समजा आपण बघा, नॉर्मली तुम्ही असो, मी असो, या इकडचा कोणीही व्यक्ती असो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तर 5 दिवसाची वारी करूनच घरी येतो. आता त्यांनी घरी आल्यानंतरला हा जो खर्च तुम्ही मगाशी बोललात की प्रथमेश डिडक्शन होतं, आरोग्य लास्टला मला समजतं की डिडक्शन होतं. मग हे जे डिडक्शन आहे आपण डिडक्शन कमी करू शकतो हा रायडर घेऊन. त्याच्यामध्ये डेलीला तुम्हाला 3,000 रुपये मिळणार. 5 दिवस ऍडमिट झालं 4 दिवसाची 3,000 प्रमाणे 12,000 रुपये तुमच्या अकाउंटला येतात. आणि आता तुम्ही बोला अरे प्रथमेश हे तर ऍडिशनली तू सांगतोय, मग त्याच्या ऍडिशनली तर पैसे आपल्याला पे करावे लागणार. आता पे करायचे किती आहेत? त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पैसे काही असे पे करावे लागत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5,369 रुपये वर्षाला पे करावे लागतात. 5,369 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला 60 दिवसांचं पॅकेज दिलं जातं. वर्षभरात तुम्ही 60 दिवस ऍडमिट झाला तर 3,000 रुपयाप्रमाणे तुम्हाला पैसे तुमच्या ह्याच्यापेक्षा कमीच नाही. कमीचा दुसरा जो एक ऑप्शन आहे 5,300 आहे, दुसरा एक 4,400 रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये 30 दिवसाचं पॅकेज मिळतं. 4,474 रुपये त्याच्यामध्ये येतात वर्षाला. एक रायडर घेतल्यानंतर ऍडिशनल तुमच्या तिघांसाठी रायडर असणार आहे 3,000 रुपयाचा. हा रायडर काम काय करतो? जसं तुम्ही बोललात की तुमचे डिडक्शन येतं, आरएमएचे रिडक्शन, जे काही गोष्टी असतात हे तर आपले कटआउट होतात. मग हे डिडक्शन आपल्याला याच्यामध्ये कमी कंपनी करून देते. किती कमी करते? आता बघा तिकडे समजा 10,000 रुपये डिडक्शन आलं तर आपला रायडर काय बोलतो, दर दिवसाला आम्ही 3,000 रुपये देणार, तर तुमच्या अकाउंट डायरेक्ट 12,000 रुपये झाले. आता मला असाही क्वेश्चन विचारला जातो की प्रथमेश तू तर बोलतोस क्लेम्स मध्ये तर डिडक्शन जास्त येत नाहीये कारण आपण पॉलिसी त्याप्रमाणे घेतोय, जास्त डिडक्शन 2-3,000 रुपये डिडक्शन येलं. अरे पण हे मी 3,000चा रायडर घेतोय तर मला ते पूर्ण 4 दिवसाचे पैसे मिळणार की डिडक्शन झालेले तेवढंच मिळणार नाही. हा रायडर काय बोलतो, पर डे तुम्हाला 3,000 रुपये देणार, म्हणजे देणार ऑन बॉन्ड पेपर लिहून देणार तुम्हाला. बरोबर. ते काय तुमचे चार्जेस हो या नका हो, तुमचा चार्जेस 25,000 रुपये घ्याल तर मी 25,000 रुपये नाही, पण माझ्या पॉलिसीनुसार समजा 5 दिवस ऍडमिट आहे, 1 दिवस मायनस करून मी तुम्हाला पैसे देणार. आयसीयू मध्ये ऍडमिट होण्याची वेळ आली तर 3,000च्या ठिकाणी 6,000 रुपये मिळतात आपल्याला, डबल मिळतात. जर आपण हॉस्पिटलायझेशन समजा ऍक्सिडेंटने झालं तर त्याच ठिकाणी डेलीचे तुम्हाला 4,500 रुपये दिले जातात. त्या रायडर तुमचे पैसे कट हो नको हो मला काही फरक पडत नाही. तर हा रायडर या प्रकारे युज होऊ शकतो. आता समजा तिथे काही डिडक्शन नाही झालं तरी तुम्हाला हे पैसे क्लेम कोणाकडे करायला लागणार? कॅशलेस होणार, तुमच्या अकाउंटला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे येणार. आणि समजा आता तुमचं काही डिडक्शनच नाही झालं, क्लेम तर सगळा पास झाला कारण आपण पॉलिसी त्या प्रकारची घेतो, हाय क्लास वाली पॉलिसी घेतो, काही डिडक्शनच नाही झाला तरी हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार म्हणजे येणारच. मग हे पैसे काय करू शकतात, जसं आपण कोणत्याकडे जॉबला आहोत तिकडे सॅलरी नसते, सॅलरी आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तुम्हाला सॅलरी दिली, सीएलपी असेल तर दिल्या जातात, नाहीतर कोणी इन्शुरन्स कोणत्याही इकडे तुम्हाला तुमची सॅलरी डिडक्शन तर होतच. मग हा जो रायडर आहे तुम्हाला या प्रकारे तुम्हाला हे पैसे तुम्हाला रिएम्बर्समेंट तुमचे करून देते. त्याच्यामुळे आपण हा एक रायडर पण तुमच्या पॉलिसीमध्ये ऍड करून घेऊ जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या जे काही खर्च असतात त्याच्यापासून आपल्याला डिडक्शन वाचवता कमी करू शकतो. त्या प्रकारे आपण करून घेऊया. ठीक आहे, हेच करा मग.